यस न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप 25 बातमीपत्रात पहा या महत्त्वाच्या बातम्या। पालकमंत्री खासदार आमदारांच्या कामांचे 5.86 कोटींचे महापालिकेत प्रस्ताव। या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश दर्बी कलेक्शन, कॉटन, लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंग साठी जयेश दर्बी कलेक्शन, 7 रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर। सोलापूर महापालिकेची जुलै महिन्याची सर्वसाधारण सभा 20 जुलै रोजी 4:30 वाजता आयोजित करण्यात आली आहे। या सभेचा अजेंडा आज प्रसिद्ध करण्यात आला असून यामध्ये महत्त्वाचे असे स्थायी समितीकडून आलेले 2 आणि आयुक्तांकडून आलेले 11 प्रस्ताव आहेत। यापूर्वी गाजलेल्या संभाजी तलावाच्या प्रकरणात सुमारे 10 कोटींच्या खर्चाची माहिती या सभेपुढे प्रशासनात दिली असल्यामुळे पुन्हा यावर वादळी चर्चा होईल। या सभेत पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सुचवलेल्या 2 कोटी 80 लाखांच्या कामांचे प्रस्ताव आहेत। मंत्री संजय राठोड यांनी 9 कोटी 31 लाखांचे तर खासदार प्रणिती शिंदे यांनी 3 कोटी 21 लाखांची कामे सुचवली आहेत। आमदार विजयकुमार देशमुख यांचे 1 कोटी 6 लाखांचे तर आमदार देवेंद्र कोठे यांनी सुचवलेले 1 कोटी 28 लाखांचे प्रस्ताव आहेत, तर आमदार सुभाष देशमुख यांचे 56 लाखांचे प्रस्ताव आहेत। या सभेत प्रथमच नागरिकांनी सुचवलेल्या कामांसाठी प्रशासनाने पूर्व गणपत्रक तयार करून ते सभेच्या मान्यतेसमोर पाठवले आहे। त्यामुळे एकूण 5,86,89,000 प्रस्तावाचे एस्टिमेट मंजूर करणे तसेच या कामासाठी लागणारी 30% महापालिका हिश्श्याची रकमेची तरतूद करणे आणि सदरचा प्रस्ताव मंजूर करून जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रशासकीय वित्तीय मान्यतेसाठी सर्वसाधारण सभेची मान्यता घेण्यासाठी आयुक्तांनी हा प्रस्ताव पाठवला आहे। त्यामुळे सभेत यावर चांगलीच चर्चा रंगेल असे दिसते। सोलापूर शहरातील छत्रपती संभाजी तलाव सुशोभीकरणाचा 9 कोटी 90 लाखांचा हिशोब महापालिका सभेसमोर प्रशासनाने केला सादर। आता हा तलाव सुशोभी करण्यासाठी 60 कोटी रुपयांचा तयार करण्यात आला सविस्तर आराखडा, तर यातील 5 कोटी रुपये जिल्हाधिकारी कार्यालयाकडे नाविन्यपूर्ण योजनेतून मागितले जाणार। सोलापूर शहरात 15व्या वित्त आयोगातून घनकचरा व्यवस्थापनासाठी मार्च महिन्यात मिळालेल्या 26 कोटी 47 लाखांच्या अनुदानातून 13 कोटी 23 लाखांची रक्कम सोरेगाव जलशुद्धीकरण केंद्र या ठिकाणी पंप खरेदी करण्यासाठी वापरली जाणार। सोलापूर महानगरपालिकेकडे सन 2026-27 चा 3 कोटी 10 लाख तर सन 2025-26 चा दिव्यांग बांधवांचा 3 कोटी 13 लाख असा 1.25 कोटींचा निधी आहे शिल्लक। 2862 दिव्यांग विद्यार्थ्यांना लाभ देण्यास टाळाटाळ। सोलापूर शहरातील साखर पेठेतील मुजम्मिल कोथिमिरे आणि काडादी चाळीतील निलेश बिळूर या दोघांकडून MD ड्रग्ज केले जप्त, पोलिसांकडून अटक, 5 दिवसांची पोलीस कोठडी। डॉक्टर वळसंगकर यांच्या SP नीरोज सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलची मालकी उमा वळसंगकर यांच्याकडे, सून सोनाली हिला हॉस्पिटलमध्ये येण्यास रोखण्यासाठी सासू उमा वळसंगकर यांनी दाखल केला कोर्टात दावा। Platinum, the biggest upcoming mall in Solapur. Get ready to shop, dine, explore. Secure your prime space. Endless investment possibilities. The project by Ganesh Ramchandra Apte. Contact with our investment team 9922628628 and 9607628628. Platinum Mall, Vishnu Mill Compound, Solapur. नांदेड, लातूर व धाराशिव जिल्ह्यातील टाटा मोटर्सचे अधिकृत कार डीलर पद्मजा मोटर्स आता सोलापूरमध्ये भव्य शोरूम आणि अद्ययावत वर्कशॉप, GST सूट मिळाल्याचा घ्या फायदा। नव्या शोरूम मध्ये सुरू झाली आता कार सर्व्हिस सेवा। पद्मजा मोटर्स, विमानतळ जवळ, होडगी रोड, मजरेवाडी, सोलापूर। मोबाईल 8600022617 आणि 8956213925। सोलापूरच्या शासकीय रुग्णालयाच्या परिसरात असलेल्या महालक्ष्मी मंदिरात आजपासून देवीची सुरू होणार आषाढी यात्रा। अतिरिक्त शिक्षकांना समाविष्ट करून घेण्यास 6 शाळांनी नकार दिल्यामुळे प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख यांनी सोलापूर जिल्ह्यातील 6 शाळांना काढल्या नोटिसा। सोलापूर शहरातील गोल्डफिंच पीठ येथील सिंधी समाज दुकानगाळ्यातील एकूण 61 गाळे फ्री होल्ड करण्याबाबत महापालिकेच्या सभेसमोर पाठवण्यात आला प्रस्ताव। उत्तर सोलापूर तालुक्यातील वडाळा अप्पर तहसील कार्यालय वादाच्या भोवऱ्यात, आमदार सुभाष देशमुख यांच्या पुढाकाराने सुरू होणाऱ्या या कार्यालयाला बसणार खो।
आषाढी वारी दरम्यान मोठी दुर्घटना, जेजुरीजवळ दिंडीतील ट्रकच्या धडकेत 3 महिला वारकऱ्यांचा मृत्यू, 4 जखमी. आषाढी वारीतील विविध कामे करण्यासाठी पंढरपूर महापालिकेला शासनाने दिले 17 कोटी रुपयांचे अनुदान. पंढरपूरकरांना आता आषाढी वारीची उत्सुकता. काल पार पडला 4000 सायकल स्वारांचा रिंगण सोहळा. राष्ट्रीय आरोग्य अभियानात गेल्या 10 वर्षांपासून कार्यरत असणाऱ्या सोलापूर शहर जिल्ह्यातील 550 कर्मचारी आता होणार परमनंट. देवेंद्र फडणवीस यांचा 2.5 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण. आता मुख्यमंत्रीपद राष्ट्रवादीला द्या, सुनेत्रा पवार यांच्या नावाचा दावा, राष्ट्रवादीकडून मागणी. डॉक्टर ओजस मयूर शहा यांचे स्माइल्स 32 ॲब्सोल्यूट सोल्युशन फॉर डेंटिस्ट्री. उपलब्ध सुविधा: रूट कॅनल ट्रीटमेंट, दात साफ करणे, अक्कल दाढेची शस्त्रक्रिया, कायमस्वरूपी दात बसवणे, इम्प्लांट, कवळी बसवणे, स्माइल डिझाईन, दातांना तार बसवणे, कंपोजिट फिलिंग. पत्ता: केअर ऑफ नवनीत ट्रेडर्स, माणिक चौक, हॉटेल आनंद भुवन समोर, सोलापूर. संपर्क 9607151719. चाटला पैठणीचा आषाढम सेल, 50% डिस्काउंट आजपासून सुरू. तमाम महिला वाट पाहत होते तो महिला वर्गाचा विश्वास प्राप्त लोकप्रिय झालेला चाटला पैठणीचा सेल आजपासून सुरू. आषाढम सेल मधील दणदणीत डिस्काउंटचा आजच फायदा घ्या. कलात्मक शालू, स्पेशल पैठणी, प्युअर कांजीवरम, बनारस, लेटेस्ट वर्क साड्यांसह सिंथेटिक साड्यांचे व्हरायटीजचा वस्त्र खजिना. चाटला पैठणी सेंटर, चाटला चौक, सोलापूर. फोन 2-6253-76 किंवा 9822-119401. मुंबईत चिमुरडीवर अत्याचार, आरोपींना कायद्याचा धाक उरलेला नाही. शक्ती कायदा तातडीने लागू करा, आमदार रोहित पवारांची सरकारकडे मागणी. पावसाचा ब्रेक, मराठवाडा विदर्भात परिस्थिती गंभीर. खरीपाची पेरणी 36% घसरली. पाऊस लांबल्याने शेतकरी पेरणी न करण्याच्या मनस्थितीत. धाराशिवमधील कळंबमध्ये शीतपेयातून 2 नर्सेसना विषबाधा. शेगावच्या गजानन महाराजांच्या वारीत वाटपासाठी आणलेली शीतपेय, वाटपा आधी शीतपेयाच्या बाटल्या एफडी कडून जप्त. यामुळे मोठा अनर्थ टळला. कोल्हापुरात खड्ड्याने घेतला आणखी एकाचा बळी. नातेवाईकांनी थेट खड्ड्यात मृतदेह ठेवून नोंदवला महापालिकेचा निषेध. सोनार काम करणाऱ्या कुटुंबाचा आधार हरपला. रायगडच्या पाताळगंगा नदीतील कथित रासायनिक प्रदूषण प्रकरणात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून अधिकृत कारवाई सुरू. पर्यावरण अटींचे उल्लंघन केल्याप्रकरणी 3 उद्योगांना नोटीस. Presenting the all new Seltos, badass forever. Price starting at 10,99,000. For test drive and booking, visit Celebrate Kia, Solapur, Dharashiv, Aklus. Contact 9804-184184. Kia, moment that inspires. लाडकी बहीण योजनेला नवा फटका. 92 लाख महिलांची नावे लाडकी बहीण योजनेतून वगळली. सुमारे 38% महिलांची नावं करण्यात आली कमी. रेल्वे फाटक मुक्त महाराष्ट्र करण्यासाठी येत्या 3 वर्षात 145 रेल्वे उड्डाणपूल बांधणार. मुख्यमंत्र्यांची घोषणा. तसेच नागपुरात वर्धमान नगर उड्डाणपुलाचं लोकार्पण संपन्न. 26 जुलैला मन की बातचा 136वा भाग. 24 जुलैपर्यंत सूचना पाठवण्याचं नागरिकांना आवाहन. आकाशवाणी आणि दूरदर्शनवरून थेट प्रसारण. इथेनॉल मिश्रित पेट्रोलमुळे इंजिन खराब होतं याबाबतचा दावा पूर्णपणे खोटा. पेट्रोल पूर्ण गुणवत्तापूर्ण वितरित केले जाते. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असं मंत्रालयाचं आवाहन. केंद्रीय मंत्री पियुष गोयल आजपासून 17 तारखेपर्यंत स्पेन, बेल्जियम आणि फिनलंडच्या दौऱ्यावर. विविध आर्थिक बैठकांमध्ये होणार सहभागी.